आजच्या व्हिडिओची सुरुवात थोडी वेगळी करूया आपण. जसं एक एक्झाम्पलने समजवण्याचा प्रयत्न करतोय. समजा तुम्ही एक स्टार्टअप सुरू करता. तुम्हाला एक वेबसाईट लॉन्च करायची आहे. सो ट्रेडिशनल आय-टीमध्ये तुम्हाला एक सर्व्हर खरेदी करावं लागलं असतं. डेटा सेंटर सेटअप करावं लागलं असतं. मेंटेनन्स करावं लागलं असतं. पण क्लाउडमध्ये हे 5 स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्समुळे हे सर्व ईझी होतं. सो तुमचा सर्वांचा प्रश्न पडला असेल, की लाइक क्लाउड पॉवरफुल का आहे? क्लाउड स्मार्ट का आहे एवढा? आणि क्लाउड फ्लेक्सिबल का आहे? सो याचा आन्सर आहे 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग, जे की सर्वात महत्त्वाचे आहे आणि म्हणून आपलं क्लाउड सगळ्यात जास्त पॉवरफुल आहे, सगळ्यात जास्त स्मार्ट आहे आणि सगळ्यात जास्त फ्लेक्सिबल पण आहे. सो चला एक-एक करून समजून घेऊया आपण आपल्या जसं 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. सर्वात पहिलं आहे जसं बघा आपलं ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. यू डोंट नीड टू टॉक टू एनी सपोर्ट पर्सन टू गेट रिसोर्सेस. You can create servers, storage or other resources yourself within just a click. आणि resources are available anytime, 24 hours a day, 7 days a week. कधी पण तुम्ही तुमचे रिसोर्सेस जसं क्रिएट करू शकता. आता हे आपल्या भाषेमध्ये समजून सांगायचं म्हटलं तर असं आहे, की ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस म्हणजे तुम्हाला कोणाला फोन करायची गरज नाही, ईमेल करायची किंवा कोणाच्या अप्रूव्हलचा वेट करायची गरज पडत नाही. तुम्ही लॉग इन करता आणि स्वतः सर्व्हर क्रिएट करता. समजा रात्री 2 वाजलेत, तुमचं ॲप्लिकेशन क्रॅश झालंय. तुम्हाला अर्जंट न्यू सर्व्हर पाहिजे. क्लाउडमध्ये तुम्ही 2 मिनिटमध्ये सर्व्हर क्रिएट करता आणि हेच आहे बघा ऑन डिमांड सेल्फ सर्व्हिस. सो सेकंड आहे बघा आपलं जसं ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस. यू कॅन ॲक्सेस क्लाउड रिसोर्सेस फ्रॉम एनीवेअर थ्रू द इंटरनेट. A good stable internet connection is recommended. You do not need to physically go to the data center. ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस म्हणजे क्लाउड इंटरनेटवर अवेलेबल आहे. तुम्ही पुणेमध्ये असू द्या, मुंबईमध्ये असू द्या, US मध्ये असू द्या, इंटरनेट असेल तर ॲप्लिकेशन ॲक्सेस करता येतो. समजा तुमचं ऑफिस बँगलोरमध्ये आहे, पण टीम रिमोट आहे, सर्व सेम क्लाउड ॲप्लिकेशन यूज करताय. डेटा सेंटरला फिजिकली जाऊन सर्व्हर टच करायची गरज नाही. सिम्पल ॲज इट इज. आणि हेच आहे बघा ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस. यालाच म्हणतो आपण ब्रॉड नेटवर्क ॲक्सेस. सो थर्ड आहे बघा जसं आपलं रिसोर्स पूलिंग. क्लाउड हार्डवेअर इज शेअर्ड अमॉंग मेनी युजर्स. द क्लाउड सिस्टम ऑटोमॅटिकली चूजेस विच सर्व्हर युअर ॲप्लिकेशन विल यूज. इन सम केसेस डेडिकेटेड रिसोर्सेस पण तुम्हाला मिळू शकतात. याचा अर्थ काय? सो रिसोर्स पूलिंग म्हणजे क्लाउड प्रोव्हायडरकडे खूप सारे फिजिकल सर्व्हर्स असतात. हे सर्व्हर्स एकाच कस्टमर्ससाठी नसतात, ते अनेक कस्टमर्समध्ये शेअर केले जातात. पण इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की शेअर केले तरी डेटा मिक्स होत नाही. प्रत्येकाचा डेटा लॉजिकली सेपरेटेड असतं. सो आता एक सिम्पल एक्झाम्पल बघूया आपण आपल्या कॉलेज लॅबचं. जसं समजा कॉलेजमध्ये एक कम्प्युटर लॅब आहे. लॅबमध्ये 50 कम्प्युटर्स आहेत आणि हे 50 कम्प्युटर्स सगळ्या स्टुडंट्ससाठी आहेत. पण प्रत्येक स्टुडंट त्याच्या लॉग इन करतो. स्टुडंट एला स्टुडंट बीचा डेटा दिसत नाही. कम्प्युटर पण सेम आहे, पण अकाउंट्स वेगळे आहेत. क्लाउडमध्ये पण असंच होतं. फिजिकल रिसोर्सेस शेअर्ड असतात, पण तुमचं व्हर्च्युअल मशीन लॉजिकली सेपरेट असतं. क्लाउड सिस्टम ऑटोमॅटिकली डिसाईड करतो कोणत्या फिजिकल मशीनवर तुमचं ॲप्लिकेशन रन करायचं. तुम्हाला कळत पण नाही कोणत्या ॲक्च्युअल हार्डवेअरवर तुमचं ॲप चालू आहे. आणि कधी-कधी काही कंपनीजला हाय सिक्युरिटी पाहिजे असते, तर तेव्हा ते डेडिकेटेड सर्व्हर घेऊ शकतात. म्हणजे तो फिजिकल सर्व्हर फक्त त्यांच्यासाठीच रिझर्व असतो. अँड दिस इज ऑल अबाउट रिसोर्स पूलिंग इन AWS. हाच एक मेन कॅरेक्टरिस्टिक्स. सो फोर्थ आहे आपलं रॅपिड इलॅस्टिसिटी. When demand goes up, cloud adds more resources. When demand goes down, cloud reduces resources. You pay only for what you use. याचा अर्थ काय? रॅपिड इलॅस्टिसिटी म्हणजे इन्स्टंट स्केल अप आणि स्केल डाऊन. समजा तुमची एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. नॉर्मल दिवशी जसं 1000 युजर्स येतात, पण दिवाळी सेल असेल किंवा काही वेगळा सेल असेल, तर त्या दिवशी तुम्हाला जसं 1,00,000 युजर्स, 20,00,000 युजर्स असा काही तुमचा जसं युजरचा स्टॅट्स असतो. पण ट्रेडिशनल सर्व्हर यामध्ये क्रॅश होतात. पण क्लाउड ऑटोमॅटिकली न्यू इन्स्टन्स ॲड करतो आणि ट्रॅफिक कमी झाला की एक्स्ट्रा सर्व्हर्स जे ॲड केले होते ते तो रिमूव्ह करतो आणि हे सगळं मिनिट्समध्ये होतं.
आणि हेच आहे बघा जसं आपलं रॅपिड इलॅस्टिसिटी. म्हणजे जर सर्व्हर ॲड करायचे असेल तर ॲड पण करू शकतो आणि जर सर्व्हर डाउन करायचे असतील तर सर्व्हर डाउन पण करतो, जसं रिड्यूस करतो. सो नेक्स्ट आहे बघा जसं आपलं लास्ट मेजर्ड सर्व्हिसेस. You pay only for the resources you use. Billing is based on the server time, storage, function calls. Usage is measured very accurately. No need to pay for unused resources. मेजर्ड सर्व्हिसेस म्हणजे क्लाउड युसेज मेजर करतो आणि बिलिंग करतो. समजा तुम्ही सर्व्हर 10 तास चालवलं तर तुम्हाला क्लाउड 10 तासाचं चार्ज करणार. जर तुम्ही 50 GB स्टोरेज यूज केली तर तुम्हाला 50 GBचं चार्ज करणार क्लाउड. जर तुम्ही 1 लाख API कॉल्स केलेत त्यानुसार तुमचं बिलिंग होणार. जसं की हे आपलं मराठी भाषेमध्ये समजायचं म्हटलं तर हे एक इलेक्ट्रिसिटी बिलसारखं आहे. जेवढं आपण यूज करणार तेवढं आपल्याला पे करावं लागणार, राईट? सो दिस इज ऑल अबाउट मेजर्ड सर्व्हिसेस. असं आपण आपलं मेजर्ड सर्व्हिसेस समजू शकतो. जसं यूज मोर तर पे मोर, यूज लेस तर पे लेस, हे पण जसं आपण आणि समजू शकतो. अँड दिस इज ऑल अबाउट 5 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. सो संपवतो मी या सेशनला. आय होप हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. थँक्यू.